मराठवाड़ा में बंजारा लामन समुदाय की संख्या महाराष्ट्र में बड़ी है और महाराष्ट्र में विमन खाना बदोश जनजातियों में गिने केवल 2% आरक्षण प्राप्त है। इसी समुदाय से संबंधित तेलंगाना आंध्र प्रदेश के बंजारा समुदाय को अनुसूचित जनजाति का दर्जा दिया गया है। गजट वर्ष पर साक्ष्य के अनुसार बंजारा समुदाय ऐतिहासिक एवं मराठवाड़ महाराष्ट्र में शामिल होने के बाद समुदाय को ओबीसी एनजीटी श्रेणी में शामिल किया गया है। इस गैजेट में स्थिति प्राप्त करने के बाद यह अन्य राज्यों में भिन्न नहीं है और इस समुदाय ने महाराष्ट्र सरकार से आंध्र प्रदेश और तेलंगाना राज्यों की तरह मराठवाड़ा को अनुसूचित जनजाति श्रेणी में शामिल करने का अनुरोध किया है। इसके लिए 11 सितंबर 2025 से कालेगांव टांडा में रहने वाले सतीश श्यामराव पवार समेत कई लोगों ने बिड जिला कलेक्टर को एक लिखित बयान देकर चेतावनी दी है कि जब तक न्याय नहीं मिल जाता वो भूख हड़ताल नहीं छोड़ेंगे। उन्होंने चेतावनी दी है कि अगर सरकार इस पर ध्यान नहीं देती तो महाराष्ट्र का बंजारा लामन समुदाय सड़कों पर उतरकर विरोध प्रदर्शन करें। आपण बीड जिल्हा कलेक्टर कार्यालय समोर आपण आलेलो आहोत। कलेक्टर ऑफिसच्या समोर अनेक लोक अनेक त्यांच्या मागण्यासाठी उपोषणाला बसलेले असतात। त्यापैकी बंजारा समाजापैकी काही नागरिक आपल्या त्यांच्या मागण्यासाठी उपोषणाला बसले आहेत। तर त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। काय नाव आपलं? परमेश्वर जाधव। मग काय मागण्या आहेत आपल्या? आमच्या मागण्या एवढेच आहेत। आमचे बंधू सतीश पवार हे आम्हाला एसटी आरक्षण मिळावा यासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत। आमची जर पाहता भारताला स्वातंत्र्य होऊन खऱ्या अर्थाने बंजारा समाजाला अजून न्याय मिळालेला नाही आहे। अजून आमचा बंजारा समाज ऊसतोड आणि विविध क्षेत्रामध्ये काम करत आहे। तर आपण जर पाहत असाल तर आंध्र प्रदेश आणि हैदराबाद तेलंगणा येथे आमचा बंजारा समाज एसटी प्रवर्गात आहे आणि महाराष्ट्रात वेगळ्या प्रवर्गात आहे। तर आमची एवढीच इच्छा आहे महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला आम्ही सांगू इच्छितोय की आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू करून आम्हाला जे त्या सुखसुविधा आहेत त्या संपूर्ण सुखसुविधा आम्हाला मिळो म्हणून आज सतीश पवार हे आमचे बंधू आमरण उपोषणाला बसलेले आहेत। किती दिवसापासून उपोषणाला बसला आहात आपण? 18 तारखेपासून आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत। उपोषण किती दिवस चालणार आहे आपला? जोपर्यंत शासन याची दखल घेत नाहीये तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार आहे। आपल्या जे तुमच्या समाजाला कोणकोणत्या राज्यामध्ये एसटी आणि एसटी म्हणजे तुमचं एसटी आणि कोणत्या प्रवर्ग लागू होते? उदाहरणार्थ तेलंगणा आंध्र प्रदेश येथे आमचा प्रवर्ग जे आहे बंजारा समाज आमची चाली रीती वेशभूषा भाषा सर्व एकच आहे। तिथले जे बंधू आहेत आमचे ते एसटी प्रवर्गात आहे। आपल्या भारत देशामध्ये एकूण किती समाज आहेत तो सांगू शकाल माहिती? समाजाविषयी म्हणजे बंजारा समाज आमचा एकच समाज आहे पण तो विविध राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये टाकण्यात आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रवर्गामध्ये आपला समावेश झालेला आहे? विजय म्हणून आमचा समावेश झालेला आहे आणि केंद्रामध्ये ओबीसी म्हणून समावेश झालेला आहे। किती टक्के आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये? आपल्याला आम्हाला आता 2-3% आरक्षण आहे। समाज एकूण किती टक्के आपला महाराष्ट्रातला? महाराष्ट्रात जर पाहिला समजा आपला समाज आमचा समाज कमीत कमी 10% आहे। 10% म्हणले तर मग 2% तुम्हाला आरक्षण कसं कमी होतंय ना? पण बाहेरच्या मग त्यासाठीच आमची अशी अपेक्षा आहे की जो बाहेरच्या राज्यामध्ये जो आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये ज्या सुखसुविधा आहेत तिथे आमचे जे बंधू एसटी प्रवर्गात आहेत आमचे गोरगरीब जे मुलं आहेत त्यांना ते एसटी प्रवर्गात समावेश करून सगळ्या सुखसुविधा मिळावे। पण याबाबत आपण महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधान किंवा इतर आणखी विभागाला आपण निवेदन दिले आहे का? हो, निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि 15 तारखेला उद्याच्या 15 सप्टेंबरला आम्ही इथे मोठ्या प्रमाणात मोर्चा काढणार आहे। यामध्ये पूर्ण बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातील बाहेरील पण बंजारा बांधव येथे उपस्थित राहणार आहे। म्हणजे आम्ही कलेक्टर ऑफिसवर धडक मोर्चा काढणार आहे। बरं, आपल्या आरक्षणाला कोणकोणत्या पक्षांनी आमदार खासदार किती लोकांनी पाठिंबा दिला? आतापर्यंत बंजारा समाजाच्या या मागणीसाठी 22 आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे। लेखी पत्र दिले त्यांनी? लेखी पत्र दिलेले आहे। आणि जे बाकी विरोध करणारे काही लोक आहेत का की आरक्षण तुम्हाला मिळू नाही कारण एसटी प्रवर्गामध्ये तुमची जी मागणी आहे याला विरोध कोणाचा आहे का? सध्या तरी ते ओपन मध्ये आलेले नाही आहेत। ज्यावेळेस त्यांचा विरोध येईल ते आपल्या समोर येऊन जाईल। जसं मराठा आरक्षणाला कोणतीमध्ये त्यांचा समावेश गॅजेटनुसार त्यांना समावेश केला
तसं गॅजेटनुसार तुम्ही मागणी करता का तुमची वैयक्तिक मागणी करते सांगू शकाल माहिती? गॅजेटनुसार गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा बंजारा आणि लमाडीच असा उल्लेख आहे आणि आमची जी संख्या आहे त्याच्यामध्ये सगळे नोंदी आहेत. त्यानुसारच आम्ही मागणी करत आहे, असे आम्ही वरवर मागणी करत नाही. तरी गॅजेटची प्रत आपणास कधी मिळाली? जेव्हा मराठा समाजाला गॅजेट शासन लागू करतोय तर मग बंजारा समाजाला का नाही? जसं मराठा समाजाला कुणबी आरक्षण मध्ये समावेश केला, त्यांना अनेक ओबीसी प्रवर्गातून अनेक जातीचा त्यांना विरोध होतोय, तसं तुमच्या प्रवर्गाला आणि काय विरोध होतोय का असं याबद्दल? असा विरोध अजून काही समोर आलेला नाहीये. जरी विरोध झाला तरी आमचा जो हक्क अधिकार आहे आम्ही तो घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. कायदा आणि नियमानुसार तुम्ही मागणी करत आहात. यस. तर याबद्दल काही रिट दाखल वगैरे काय केले का तुम्ही? आमचे जे तज्ञ लोक आहेत यावर टीम काम करत आहे आणि आमचं 15 तारखेला बीडमध्ये मोर्चा ठरलेला आहे, त्यानुसार आम्ही मोर्चा पण काढणार आहे. तुमचे बंजारा समाजाचे अभ्यासक वगैरे कोणी आहेत का? म्हणजे त्यांचं काही नियोजन करत आहेत का, म्हणजे पुढील दिशा ठरवण्यासाठी? हो. शासनाने जर आरक्षण दिलं तर पुढची काय दिशा असेल? लवकरच ते पण तुम्हाला समजून जाईल. आम्ही प्राथमिक लेवलचे ज्या ज्या गोष्टी ज्या शासनाच्या नियमानुसार आहेत त्या आम्ही करत आहे. जर समजा ह्यामध्ये न्याय नाही मिळाला ती पण गोष्ट ओपन होऊन जाईल. तरी उपोषण बदले त्यांचं नाव काय म्हटलंय? सतीश शामराव पवार. त्याची बातचीत करू शकता? हो. यस. बरं, आपलं नाव काय? सतीश शामराव पवार. त्यांनी काय अन्न पाणी वगैरे घेतलंय का? आवाज निघत नाही त्यांचा. अन्न पाणी वगैरे काही नाहीये. तर शासनाला एवढं सांगणं आहे, तुम्ही जशी दुसऱ्या उपोषणाची दखल घेताय तर तशी आमच्या बंधूची पण दखल घेणे गरजेचे आहे. तुम्हाला समानता येथे ठेवणं गरजेचं आहे. किती दिवस उपोषण चालणार आहे आपलं? शासन जो पण तुम्हाला न्याय देत नाही, निर्णय देत नाही, तोपर्यंत तुम्ही उपोषण चालू ठेवणार. प्रकृतीची वगैरे काळजी काय तुम्ही घेणार नाही? प्रकृतीचं तुमची ढासळ चाललेली आहे सध्या. 2 दिवसापासून अन्न पण नाही असं तुम्ही त्यांचं सांगतात. तुम्ही आता सध्या तुमच्या समोर इथं किती लोक आणखी तुम्हाला पाठिंबा येणार आहेत? आणि किती लोक तुमच्या उपोषणाला साथ देणार आहेत? बीड जिल्ह्यातील संपूर्ण बंजारा बांधव ह्या उपोषणाला साथ देणार आहे. तसेच महाराष्ट्र आणि भारतातील सर्व बंजारा समाज ह्या गोष्टीची दखल घेणार आहे. कारण हा जो उपोषण आहे हा गोरगरीब मुलांसाठी आणि बंजारा समाजाच्या हितासाठी, भविष्यासाठी आहे. काय नाव म्हटलंय आपलं? परमेश्वर उत्तम जाधव. ठीक आहे, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. एक्सप्रेस न्यूज भारत, बीड जिल्हा संवाददाता डॉक्टर RK आरसू, बीड, महाराष्ट्र. नमस्ते. कलेक्टर ऑफिसच्या समोर आलेलो आहोत. या ठिकाणी अनेक कारणामुळं अनेक उपोषणाला बसलेले असतात. त्यापैकी या ठिकाणी उपोषणाला बसलेले कालपासून उपोषणाला बसलेत ना? हो, काल. काय नाव आपलं? सतीश शामराव पवार. सतीश शामराव पवार. बरं, हे उपोषणाला कशामुळे बसले? हैदराबाद गॅजेटनुसार महाराष्ट्र शासनाने आता जो GR काढला आहे 2/9/2025ला मराठा बांधवांना हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण दिले का मराठा समाजाला, तर त्याच हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज हा ST प्रवर्गात. तर आमची हीच मागणी आहे की आम्हाला पण ST प्रवर्गात आम्हाला स्थान मिळावं. हे गॅजेटची प्रत तुम्हाला कधी मिळाली? आता कधी मिळाली? ती गॅजेटची प्रत तुमच्याकडे आता जवळ कधी आली तुमच्यापाशी? प्रत काल परवा दिवशी आली. यापूर्वी तुम्हाला त्याची माहिती नव्हती का? गॅजेटमध्ये आपण ST प्रवर्गात आहे. भारत देशामध्ये कोणत्या राज्यामध्ये तुमचा ST प्रवर्गामध्ये त्यांचा समावेश आहे आणि त्याची अंमलबजावणी केली ते माहिती सांगू शकाल? बाकी सगळ्या राज्यात आम्ही ST प्रवर्गात आहे. काही ठिकाणी SC, काही ठिकाणी ST प्रवर्गात आहे. फक्त SC आणि ST दोन्ही प्रवर्गामध्ये आहेत. मग तुमची आता शासनाकडे काय मागणी केली? आता हीच मागणी आमची की अनुसूचित जमातीमध्ये आम्हाला स्थान मिळावं, आमचं आरक्षण अनुसूचित जमातीमध्ये यावं. शासनाला याबाबत काय निवेदन वगैरे सादर केलंय का? हा, निवेदन केलं. कधी सादर केलं? 10 तारखेला. तुमचा काही मोर्चा वगैरे काय निघाला का? मुंबई मंत्रालयात मोर्चा किंवा इतर जिल्हा कार्यालय असं कुठे कुठे मोर्चा निघाला? किती लोक आहेत समावेशमध्ये तुमच्या मोर्चामध्ये? मोर्चा नाही अजून. एक बैठक झाली आमची 8 तारखेला. आता मोर्चा निघणार आहे 15 तारखेला. 15 तारखेला कुठं मोर्चा निघणार आहे? आंबेडकर चौक ते कलेक्टर.
म्हणजे बीड शहरातच नाही, आपण जिल्ह्यातून लोक येणार आहेत का? पूर्ण जिल्ह्यातून लोक. समाज किती टक्के आहे तुमचा असं सांगू शकाल का माहिती? असं पार्टिक्युलर असं माहिती सांगू शकत नाही, पण लोकसंख्या सांगू शकतो. 2 ते 2.5 करोड लोकसंख्या आहे महाराष्ट्रात आपल्या. पूर्ण भारतात का महाराष्ट्रात? पूर्ण भारतात 13 ते 14 कोटी. 14 कोटी. आणि महाराष्ट्रात किती? महाराष्ट्रात 2 ते 2.5 कोटी आहे. शासनाला तुम्ही मागणी करत आहात, तर शासनाच्या सकारात्मक आहे असं दिसतंय. मला काय वाटतं म्हणजे याबद्दल? सकारात्मक शासनाने व्हायलाच पाहिजे, कारण तिथं स्पष्ट उल्लेख आहे आपल्या समाजात. तुम्हाला पाठिंबा कोणी वगैरे दिला का? इतर पक्षाने म्हणा, इतर नेत्याने म्हणा, एका आमदाराने, खासदाराने कोणी पाठिंबा दिला आहे का? सर इथं आपल्या मोर्चामध्ये, आपल्या आपल्या उपोषणामध्ये राजकीय पाठिंबाच नाही आणि राजकीय गोष्ट ही नाहीच. गेवराचे जे आमदार आहेत विजयसिंह पंडित यांनी तुम्हाला लेखी पत्र दिले असं सोशल मीडियावर झटकत आहे ते पत्र सध्या. तो तिकडचा पाठिंबा झाला ना. हा, म्हणजे तुमच्या प्रवर्गाला आरक्षण मिळावे म्हणून असं पाठिंबा दिलेला असं सोशल मीडियावर त्यांची पत्र टाकलेले त्यांनी.